नमस्कार मंडळी, मी पद्मजा गुरव आणि तुमचं पद्मजा गुरव व्लॉग्समध्ये स्वागत करते. आज असा व्लॉग मी शूट करत आहे, कारण मी इतकी अ, कॅमेरा फ्रेंडली नाही आहे, कारण मी नवीनच ब्लॉगर आहे आणि इतकं काही मला जास्त लाँग व्लॉगमध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं इतकं नॉलेज नाही आहे. मी असं सहजासहजी बोलून मी एकच फर्स्ट ब्लॉग शूट करत आहे. तर आज मी कपकेक बनवायला घेतलेले आहे. तर मी कपकेकची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे, मी कसं बनवणार आहे कपकेक्स. तर प्लीज हा व्लॉग पूर्णपणे तुम्ही फॉलो करा. पूर्ण क्लिप पहा. आणखीन मला जर हा व्लॉग आवडला असणार तर लाईक करा. आणखीन जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि जर ह्या व्लॉगमध्ये माझं काही चुकलं असेल तर ते पण मला ह्या कमेंटमध्ये सांगा येऊन ब्लॉगच्या. कारण माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती तुमची माझी डेली भेट होत असते, कारण मी रोजच्या रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतच असते. कारण लाँग व्हिडिओला कसं व्हॉईस ओव्हर वगैरे करावं लागतं, त्याला खूप टाईम जातो. त्यामुळे मी लाँग व्हिडिओ जास्तीत जास्त टाकत नाही, थोडे कमीच टाकते. तर मी प्रयत्न करेन, आता मुलांना सुद्धा स्कूलची सुट्टी पडलेली आहे, मी लाँग व्हिडिओ पण टाकायची पूर्ण कोशिश करेन. तर प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा लाँग व्हिडिओना पण. चला आता रेसिपी बघू कपकेकची कशी बनवते मी आणि कपकेक मी कशासाठी बनवते, कुणासाठी घेऊन चालले, ह्या व्लॉगमध्ये पूर्णपणे तुम्हाला दिसणार आहे. तर हा व्लॉग ना तुम्ही पूर्णपणे एंडपर्यंत पहा. चला आता आपण रेसिपी ची तयारी करून घेऊया. चला. चला, तर आज मी बनवायला घेतलेत चॉकलेट कपकेक्स आणि हे मी लहान मुलांसाठी घेऊन चालले. त्याच्यासाठी व्हॅनिला नाही तर चॉकलेटवाले कपकेक बनवत आहे मी. तर पहिला चॉकलेट प्रेमिक्स घेतला. चॉकलेट प्रेमिक्स घेतल्यानंतर का नाही त्याच्यामध्ये मी 2 चम्मच रिफाइंड ऑइल घालत आहे. तुम्हाला जर अमूल बटर घालायचं आहे तर तुम्ही अमूल बटर सुद्धा यूज करू शकता. तर मी रिफाइंड ऑइल घातलेलं आहे. त्याच्यानंतर प्रेमिक्समध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला एकाच साईडनं असं फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर आज मी बनवत आहे चॉकलेट केकचे कपकेक्स. हे मी लहान मुलांसाठी घेऊन जात आहे, त्याच्यासाठी ना मी चॉकलेटवाले बनवायचं ठरवलंय. असं एकाच साईडने ह्याला असं व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून फिरवून घ्यायचं ह्या अशा पद्धतीनं. त्यानंतर ह्या छोट्या छोट्या कप्समधनं मी हे प्रेमिक्स ना अशा प्रकारे एक एक चम्मच घालणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं हे असे 2-2 चम्मच मी ह्याच्यामध्ये घातले. 1 चम्मच मग खूपच हे होईल ना, मग हा इतका घातलेला आहे तो फुलून इतका होणार. ह्याच्यावरती क्रीम सुद्धा येणार, व्हिपिंग क्रीम. त्यासाठी असं 2 चम्मच घालून ह्याला अशा प्रकारे टॅप करायचा. असे टॅप करून घ्यायचे आणि इकडे बघू शकता तुम्ही, मी गॅसवरती अशा प्रकारे भांडं ठेवलेलं आहे. असं नाही की कपकेक्स, आईस केक वगैरे बनवायला तुम्हाला हेच घ्यावं लागणार, ओव्हनच घ्यावं लागणार असं काही नाहीये. तुम्ही गॅसवरती सुद्धा आईस केक वगैरे बनवू शकता. जर तुम्हाला आईस केकची पूर्ण रेसिपी हवी असेल, मी कशा प्रकारे बनवते त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा ह्या ब्लॉगच्या खाली. तर मी नेक्स्ट व्हिडिओ त्याचाच घेईन, लॉंग ब्लॉग घेईन मी त्याचा. तर आईस केक कशा पद्धतीनं बनवायचा सोप्या पद्धतीनं गॅसवरती ते पण मी तुम्हाला सांगून देईन. तर अशा प्रकारे मी सारे कपकेक भरून घेते. आता काही जणांचे प्रश्न असतात की केक्स बनवायचं म्हणजे ओव्हनच पाहिजे असतं, असं काही नाही. ओव्हन वगैरे तुम्ही बघू शकता, मी गॅसवरतीच ठेवणार आहे आता. तर गॅसमध्ये एक छोटी जाळी ठेवावी लागते, ती दाखवते मी. पहिला भांडं जास्त हीट देऊन भांडं जास्त गरम करून घेतलं. आता लो फ्लेमवरती ना मी कपकेक बनवणार आहे. केक बनवायची सुद्धा प्रोसेस तीच आहे की लो फ्लेमवरती ना तुम्ही कपकेक आणखीन केक सुद्धा बनवू शकता. आता मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे मी भांडं ठेवलेलं आहे, बघू शकता. हे कपकेक मी असं साईडला ठेवणार आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे तुम्ही कपकेक ना असं गॅसवरती एक 20 मिनिटं ठेवू शकता. त्याच्यावरती मस्त फुलतात. मी दाखवते तुम्हाला फुलल्यावरती पण कशा प्रकारे दिसतात ते. आता एक खूप मज्जा झाली. 5 ना ह्या मोठ्या भांड्यामध्ये आले तर कपकेक आणखीन हा एक उरलाय, तर ह्याला ऍडजस्ट करावं लागणार मला दुसऱ्या ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यासाठी मी ह्याला ऍडजस्ट करलंय असं आता. इकडं बघा, या इकडं.
तुम्हाला डेमो देतो मी. हे बघा, जर ह्याला चिकटलं असतं ना तर बेस अजून बनलेला नाही आहे म्हणायचं. खरं हा ना व्यवस्थित बनलेला आहे बेस. बघा, ह्याला नाही चिकटत आहे म्हणजे हा ना कपकेक रेडी आहे बनून. कपकेक ना 15 मिनिटात रेडी झालाय बनवून. तर अशा प्रकारे मी ह्याला उतरून घेते. आता तुम्ही हा क्लिपमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे कपकेक्सना आता डेकोरेट करणार आहे. चॉकलेट आतमध्ये शिरू दे त्यासाठी ना मी चमच्याने त्यांना एक 2-3दा टॅप करणार आहे. म्हणजे आतपर्यंत खोलपर्यंत ना चॉकलेट आत जाईल आणि खूपच खायला ना एकदम क्रीमी लागणार आहे कपकेक्स. आणि त्याच्यावरती मी ना क्रीमनं आता डेकोरेट करणार आहे. बघा कशाप्रकारे तुम्हाला जी हवी ना ती डिझाइन तुम्ही करू शकता. आणि आज आम्ही कुणाच्या घरी चाललोय तुम्हाला थोड्या वेळातच समजणार आहे. हे मुलांसाठी मी कपकेक्स बनवून नेत आहे. चॉकलेट तर मुलांना आवडतातच. खरं मी माझ्या हाताने असे कपकेक्स बनवून घेऊन जात आहे. आता आज आम्हाला आमंत्रण होतं क्वार्टर्समध्ये. तिथंच आलो आहे आम्ही कपकेकना घेऊन. ह्या आमच्या बेळगावच्याच ताई आहेत, क्वार्टर्समध्ये असतात. ह्याने आज आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आपल्या घरी जेवायला बोलवलेलं. तर आज मी ह्यांच्या घरी आलो आहे क्वार्टरमध्ये. तर तुम्ही बघू शकता आमचा कशाप्रकारे पाहुणचार केला जात आहे आता. क्वार्टर्स इतके छोटे असून सुद्धा ना ऐश्वर्याने खूपच सुंदर ठेवलेली क्वार्टर्सना वेल मेंटेन ठेवलेली. आणि आमच्या पाहुणचारामध्ये बघा किती स्वयंपाक बनवला ऐश्वर्यानं. मला वाटते पूर्ण दिवसच ह्या स्वयंपाकामध्येच लागलेली असणार आम्ही येणार आहे घरी म्हटल्यावरती. खूप क्यूट आहे ही, खूप चांगली आहे स्वभावानं. हिचा स्वभाव खूपच छान बबलीसारखा आहे. आणि बघा तेजस तनिषचा कसा पाहुणचार चाललाय. तेजस तनिषनं पहिला जेवण दिली ऐश्वर्यानं. खातात. माझ्याकडून एक चूक झाली खूप मोठी. मला ना तुम्हाला दाखवायचं होतं क्वार्टरना इतक्या कमी जागेमध्ये ऐश्वर्याने किती छान नीटनेटकं सामान मेंटेन केलंय, किती छान लावलंय जागेला व्यवस्थित ते. खरं आम्ही इतक्या गप्पामध्ये रमलेलो ना मला ते शूटच घेता आलं नाही. त्याच्यानंतर आमची वेळ आली आता जेवण करायची. बघा किती छान प्रकारे ताटं मांडलीत ऐश्वर्याने. आणि आम्हा दोघांना तर वरती टेबलवरतीच बसवलेत. मी म्हटलं, "मी का नवीन नवरा-नवरी आहे का आम्हाला वरती बसवलाय?" "नाही, नाही तुम्ही वरती बसा, आम्ही खाली बसतो." म्हणून त्यांनी सर्वजण खाली बसलेले जेवण करायला. जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण निघालो वॉकिंगला. आणखीन ही छोटी आहे ना, ही ऐश्वर्याची छोटी लहान बहीण आहे. आणि आम्ही सर्वजण अशा प्रकारे आजचा डिनर एन्जॉय केला. चला भेटू अशाच ब्लॉगसाठी मला फॉलो करा आणि काही चुकलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला भेटू तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये.